हे हॅलो गाईज, वेलकम बॅक इन विद्या मंदिर अकॅडमी. सो आज आपण शिकणार आहोत 10th स्टँडर्ड जॉमेट्रीचा फर्स्ट लेसन, दॅट इज सिमिलरिटी. ओके, सिमिलरिटी लेसन खूप महत्त्वाचं आहे. ओके, आणि त्यामध्ये आपल्याला काही थेरम्स बघायचे आहेत. ओके, सो वन बाय वन आपण सगळंच इथे बघणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला काही 9th स्टँडर्डच्या कन्सेप्ट यासाठी माहिती पाहिजे, राईट. सो 9th स्टँडर्डला आपण कॉन्ग्रुएंट ट्रायंगल म्हणजे काय, सिमिलर ट्रायंगल म्हणजे काय, हे सगळं शिकलेलो आहोत. ओके, once again we are going to discuss about the similar triangle and congruent triangle as well as similar object. Okay, so first of all आपल्याला बघायचं आहे की सिमिलर ऑब्जेक्ट म्हणजे काय, राईट ना. सिमिलर ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट फक्त ऑब्जेक्ट म्हणजे कोणत्याही दोन गोष्टी असतील ज्या की सारख्याच असतील. सिमिलर ऑब्जेक्ट म्हणजे काय, जसं की तुम्ही मार्केटमध्ये दोन टाईपचे कॉईन बघितलेत, 1 रुपयाचे, राईट ना. 1 रुपयाचा कॉईन जो असतो तो दोन टाईपचा असतो, एक थोडासा छोटा आणि एक त्याच्यापेक्षा थोडासा नवीन आलेला त्याच्यापेक्षा मोठा, राईट ना. सो अशा दोन पद्धतीचे आहेत. सो यांना आपण ऑब्जेक्ट आहेत, हे एक प्रकारचे ऑब्जेक्ट आहे. आपण कॉईनचं एक एक्झाम्पल घेतलं, तर मी दुसरं कोणतंही एक्झाम्पल घेऊ शकता, राईट ना. मी फॉर एक्झाम्पल तुम्हाला फक्त कॉईनचं एक्झाम्पल सांगितलं. आपण झेरॉक्सचं पण एक्झाम्पल घेऊ शकतो. झेरॉक्सचं कसं, जसं तुमचं ओरिजिनल जे पेज आहे ओरिजिनल, आणि त्याचे काय तुम्ही काय केलं, रिडक्शन करून काय केलं, त्याचं झेरॉक्स काढला, राईट ना. मग ह्या पेजवरती सपोज एक्स लिहिलेला आहे ओरिजिनल पेजवरती, तुम्ही त्याला काय केलं, रिडक्शन केलं. रिडक्शन केल्यानंतर काय होईल, एक्सच दिसेल का, झेड दिसणार आहे, एक्सच दिसेल पेजवरती, पण रिडक्शन केल्यामुळे तो एक्स थोडासा याच्यापेक्षा ॲज कम्पेअर टू दिस एक्स इज लेसर. ओके, छोटा असेल, राईट ना. म्हणजे इथे एक्स आहे तर इथे काय वाय होईल असं नाही, इथे जो आहे तेच इथे असेल, फक्त याची साईज आणि याची साईज दोघांच्या साईजमध्ये थोडासा बदल असेल. आता 1 रुपयाचा कॉईन जो आहे तो इथे छोटा आहे, इथे मोठा आहे, राईट ना. शेप दोघांचा कसा आहे, सेमच आहे. मग सिमिलर ऑब्जेक्ट म्हणजे काय, सिमिलर ऑब्जेक्ट म्हणजे काय ते मी इथे लिहितो. ओके, दोघांची साईज, शेप दोघांचा कसा असतो, शेप हा पण सर्कल आहे, हा पण सर्कलच आहे, दोघांचा शेप कसा असणार, शेप सिमिलर. ओके, किंवा सेम शेप म्हणू आपण, सेम शेप जर असेल, बट साईज कशी दोघांची डिफरंट आहे. हा छोटा आहे, याची जर रेडियस मोजली तर सपोज फॉर एक्झाम्पल आपण रेडियस घेतली याची 1 सेंटीमीटर, आणि याची जर रेडियस मोजली तर ही सपोज असेल 2 सेंटीमीटर. मग रेडियस सारखी आहे का, साईज सारखी आहे का, नाही, साईज सारखी नाही, बट डिफरंट साईज. ओके, इथे जरी बघितलं शेप कसा आहे दोघांचा, ह्यावाल्या एक्सचा शेप आणि ह्यावाल्या एक्सचा शेप, दोन्ही एक्सचा शेप सारखाच आहे, दोन्ही एक्सचा शेप सेमच आहे, पण साईज कशी आहे, हावाला जो एक्स दिसतोय तो मोठा आहे ॲज कम्पेअर टू दिस एक्स, राईट ना. म्हणजे दोघांची साईज छोटी मोठी आहे, म्हणून साईज डिफरंट आहे. सो असे जेवढे ऑब्जेक्ट्स तुम्हाला दैनंदिन जीवनात दिसत असतील, डेली लाईफमध्ये कितीतरी ऑब्जेक्ट अशा प्रकारचे दिसत असतील, त्यांना बोलायचं आपण सिमिलर ऑब्जेक्ट. ट्रायंगल बिंगल मी काही सांगितलेलं नाही आत्तापर्यंत. ओके, मी त्याचा विषय पण केलेला नाही, ट्रायंगल म्हणजे काय किंवा सिमिलर ट्रायंगल म्हणजे काय ते मी नंतर सांगणार आहे तुम्हाला. मी फक्त ऑब्जेक्टच्या बाबतीत बोलतो. ऑब्जेक्ट म्हणजे तुमच्या डोळ्यांना जे दिसतं डेली लाईफमध्ये, असे काही ऑब्जेक्ट्स ज्यांचे काय शेप सारखा आहे पण साईज कशी डिफरंट आहे, त्यांना काय म्हणणार आपण, सिमिलर ऑब्जेक्ट बोलणार, राईट ना. आता कॉन्ग्रुएंट ऑब्जेक्ट असतात, दुसरे असतात कोणते, नीट लक्ष द्या. कॉन्ग्रुएंट ऑब्जेक्ट. मग कॉन्ग्रुएंट ऑब्जेक्ट म्हणजे काय, कॉन्ग्रुएंट ऑब्जेक्ट म्हणजे सिमिलर दोन कॉईन आहेत, हा 1 रुपयाचा कॉईन आहे आणि दुसरा पण 1 रुपयाचा कॉईन आहे, दोघे पण एकाच टाईपचे. म्हणजे मोठा जर घेतला ना, हा वाला जर मोठा आहे तर दुसरा पण मोठाचे, किंवा एक जर छोटा आहे ना तर दुसरा पण छोटाचे, राईट ना. मग एक कॉईन जर दुसऱ्यावरती असं टेकून बघितला, किंवा हे बघा, हे 2 पेन आहेत, हे 2 मार्कर पेन आहेत, राईट ना, मार्कर पेन आहे. मी जर एकावरती एक असं टेकवलं ना, असं तुम्हाला दाखवलं समोरून, तर तुम्हाला 2 नाही दिसणार, ते किती दिसतील तुम्ही म्हणताल सर फक्त तुमच्या हातात एकच पेन आहे, राईट ना. सो एकच दिसेल ना ते, फक्त तुम्हाला फ्रंटची बाजू दिसेल, त्याची पाठीमागचं दिसेल का, नाही दिसणार, कारण त्याच्या पाठीमागे दुसरा एक पेन आहे ऑलरेडी. ओके, पण दिसणार का नाही, कारण की ह्याच्या ज्या एजेस आहेत, याचा जो कर्व पार्ट आहे तो एकमेकावरती एकदम फिक्स आहे, तंतोतंत जुळतोय, राईट ना. सो यांना काय म्हणणार आपण, कॉन्ग्रुएंट म्हणणार. तसे 2 जर तुम्ही एकाच टाईपचे
कॉईन्स घेतले 1 रुपयाची आणि एकावरती एक असा टेकवला आणि मी जर तुम्हाला असं दाखवला तर तुम्हाला वाटेल की तुमच्या माझ्या हातात फक्त एकच कॉईन आहे, पण ॲक्च्युली किती असतील ते 2 असतील. म्हणजे काय इथे दोघांची पण रेडियस कशी असणार, सेम असणार. याची रेडियस समजा 2 आहे ना, तर याची पण रेडियस किती असेल, 2च असेल. त्याच वेळेस ते तुम्हाला काय दिसतील, एकच दिसेल ना. एक छोटा घेतला आणि एक मोठा घेतला आणि मी असं दाखवलं तुम्हाला, तुम्ही लगेच समजाल एक छोटा एक मोठा आहे, बरोबर ना. जर दोन्ही सारखे सारखे घेते तर समजून येणार नाही लवकर. ओके, मग आता हे झालं ढोबळमानानं मी सांगितलं तुम्हाला फक्त. सो कॉन्ग्रुएंट ऑब्जेक्ट म्हणजे काय, नेमकं कॉन्ग्रुएंट ऑब्जेक्ट म्हणायचं कोणाला. सो कॉन्ग्रुएंट ऑब्जेक्ट इथं काय म्हटलं होतं आपण, ज्यांच्या शेप सारखाच असेल, इथे पण शेप सारखाच असेल. असं नाही की 1 रुपयाचा कॉईन इथे सर्क्युलर आहे आणि दुसरा आपण काय स्क्वेअर शेपचा घेतला आहे असं आहे का, नाही, ते पण सर्क्युलर आहे. म्हणजे इथे काय असणार, शेप सेमच असेल आणि साईज पण काय असेल, शेप पण सेम अँड साईज ऑल्सो सेम, राईट ना, साईज ऑल्सो सेम. अशा ऑब्जेक्टला काय म्हणायचं आपण, कॉन्ग्रुएंट ऑब्जेक्ट बोलायचं. अशा ऑब्जेक्टला काय बोलायचं, कॉन्ग्रुएंट ऑब्जेक्ट बोलायचं. आलं लक्षात. सिमिलर ऑब्जेक्ट कशाला बोलायचं आणि कॉन्ग्रुएंट ऑब्जेक्ट कशाला बोलायचं, समजलं. हे झाले तुमचे एक्झाम्पल, राईट. हे 2 पेन आहेत, मार्कर पेन, सारखेच आहेत दिसायला, राईट. त्यांची हाईट सेम आहे, त्यांचे सगळेच सेम आहे. त्यांचे हे जे कॅप्स आहेत त्या पण सारख्याच आहेत, राईट ना. खाली पण सारखेच आहे सगळे, कर्व पार्ट पण सारखाचे. एकमेकावरती ठेवले तर ते एकच दिसेल तुम्हाला, असं दाखवलं तर, असं दाखवलं तर. म्हणजे काय आहे ते कॉन्ग्रुएंट ऑब्जेक्ट. आलं लक्षात. असे कितीतरी ऑब्जेक्ट तुमच्या डेली लाईफमध्ये तुम्ही पाहू शकता किंवा तुम्हाला दिसत असतील. आलं लक्षात. सो याला बोलायचं आपण कॉन्ग्रुएंट ऑब्जेक्ट आणि सिमिलर ऑब्जेक्ट. आय होप तुम्हाला याच्यातला डिफरन्स कळालेला असेल. हे काय तुम्हाला परीक्षेला विचारणार नाही, पण सिमिलरिटी लेसन जर समजून घ्यायचं असेल तर याच्यासाठी हे तुम्हाला महत्त्वाचं आहे, ठीक आहे. सो नेक्स्ट पुढे चालायचं आहे आपल्याला. पुढे बघायचे कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. तुम्ही 9th स्टँडर्डला शिकलात सगळेजण, राईट ना. ट्रायंगल म्हणजे काय आणि कॉन्ग्रुएंट ट्रायंगल कशाला बोलायचं हे आपण 9th स्टँडर्डमध्ये चांगल्या पद्धतीने शिकलेलो आहोत. ओके, सो कॉन्ग्रुएंट ट्रायंगल म्हणजे काय. फॉर एक्झाम्पल मी आता तुम्हाला परत एकदा सांगतो की कॉन्ग्रुएंट ट्रायंगल म्हणजे काय. ऑब्जेक्टचा विषय सोडून द्या आता, ऑब्जेक्ट समजलं तुम्हाला, ऑब्जेक्ट तुम्हाला कितीतरी मिळतील अशी, ठीक आहे. आता आपण ट्रायंगलच्या बाबतीत विचार करतोय. आता कोणाला बघायचं आपण, सुरुवातीला बघायचं कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. कोणाला बघायचं, कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. आता कॉन्ग्रुएंट ट्रायंगल म्हणजे कसे ट्रायंगल, पहा 2 ट्रायंगल आहे आपल्याकडे, 2 ट्रायंगल आहे आपल्याकडे. हा एक आणि हा एक, राईट ना. दोन्ही ट्रायंगल आहे. ही लाईन काय विचारात घेऊ नका, आलं लक्षात. नाही तर म्हणता याच्यात लाईन मारली, हे कसं काय कॉन्ग्रुएंट, ठीक. समजा पहिला ट्रायंगल आहे ABC ट्रायंगल आणि दुसरा ट्रायंगल आहे कोणता, DEF ट्रायंगल, राईट ना. दोघे कॉन्ग्रुएंट केव्हा असतील, जेव्हा त्यांच्या करस्पॉन्डिंग साईड्स कॉन्ग्रुएंट असतील. पहिला ट्रायंगल उचलला, दुसऱ्या ट्रायंगलवरती ठेवला, एकच ट्रायंगल दिसेल तुम्हाला. किती ट्रायंगल दिसतील, 2 न दिसता फक्त एकच दिसेल. म्हणजे ही जी साईड आहे ती फिक्स याच्यावरती बसेल, ही जी साईड आहे ती फिक्स याच्यासारखीच असेल, ही जेवढी आहे तेवढीच ही असेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल कसं, हे जेवढं आहे तेवढंच हे असेल, हे जेवढं आहे तेवढंच हे असेल, हे जेवढं आहे तेवढंच हे असेल. आलं लक्षात. समजा ही जर 2 सेंटीमीटर आहे ना, तर मग हे पण किती, 2 सेंटीमीटर आहे. समजा ही तर तुम्ही 3 सेंटीमीटर घेतली तर ही पण किती असेल, 3 सेंटीमीटरच असेल. ही समजा 4 सेंटीमीटर घेतलेली असेल तर ही पण किती असेल, 4 सेंटीमीटरच असेल. म्हणजे हा ट्रायंगल उचलला, याच्यावरती टेकवला, एकच ट्रायंगल दिसेल, याला बोलायचं आपण कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. हा जो अँगल आहे तो याच्यासारखा असेल, करस्पॉन्डिंग अँगल सारखे सारखे असतील. हा जेवढा आहे तेवढाच हा आहे. हा जेवढा डिग्रीचा असेल तेवढ्याच हा डिग्रीचा असेल. समजा हा जर 30 डिग्रीचा आहे तर हा पण 30 डिग्रीचा असेल. हा जर 20चा आहे हा पण 20चा असेल. हा जेवढा असेल तेवढाच हा असेल. आलं लक्षात. सगळ्या तिन्ही अँगलची ॲडिशन, याच्या तिन्ही अँगलची ॲडिशन किती असते, ट्रायंगलच्या तिन्ही अँगलची ॲडिशन 180 असते. लक्षात ठेवा. याची पण काय वेगळी नसणार आहे, 180च असणार आहे. ओके. पण कॉन्ग्रुएंट ट्रायंगलमध्ये हा जेवढा असेल तेवढाच हा असेल. करस्पॉन्डिंग अँगल सारखे सारखे असतील, करस्पॉन्डिंग साईड सारख्या सारख्या असतील. मग कॉन्ग्रुएंट ट्रायंगल म्हणजे काय, 2 ट्रायंगल्स आर सेड टू बी कॉन्ग्रुएंट. मी डेफिनेशन सांगितली काय, 2 ट्रायंगल्स आर said to be congruent if कधी म्हणायचं त्यांना कॉन्ग्रुएंट. 2 ट्रायंगल्स आर सेड टू बी कॉन्ग्रुएंट इफ their corresponding sides and corresponding angles are
कॉन्ग्रियंट, राईट ना. जर त्यांच्या करस्पॉन्डिंग साईड्स आणि करस्पॉन्डिंग अँगल्स सारखे असतील तर त्यांना काय बोलायचं आपण, कॉन्ग्रुएंट ट्रायंगल बोलायचं. ओके, म्हणजे इथे कसं इन ट्रायंगल ABC पहा, ABC अँड ट्रायंगल DEF काय दिसते तुम्हाला सारखं सांगा. ट्रायंगलचं काय दिसते सारखं, पहिल्या ट्रायंगलची साईड AB, राईट ना. साईड AB इक्वल आहे, कोणासोबत इक्वल आहे, D सोबत इक्वल आहे. दुसऱ्या ट्रायंगलच्या D सोबत. पहिल्या ट्रायंगलची BC कोणासोबत इक्वल आहे, साईड BC इक्वल टू साईड EF, राईट ना. त्याच्यानंतर पहिल्या ट्रायंगलची साईड AC इक्वल आहे कोणासोबत, साईड AC इक्वल टू साईड DF, राईट. अँड करस्पॉन्डिंग अँगल बोला, अँगल B किंवा अँगल A कॉन्ग्रुएंट टू अँगल D, अँगल A इक्वल टू अँगल D, राईट ना. अँगलचं साईन आहे. त्याच्यानंतर अँगल B इक्वल टू अँगल E, राईट. अँड अँगल C इक्वल टू अँगल F. Therefore, ट्रायंगल ABC कॉन्ग्रुएंटचं साईन टूथब्रश, पहा हा टूथ आहे आणि हा ब्रश आहे, बरोबर ना. टूथपेस्ट आपण म्हणतो टूथपेस्ट ही वरची. ओके, असो कोणासोबत कॉन्ग्रुएंट आहे, DEF सोबत कॉन्ग्रुएंट आहे. आलं लक्षात. कॉन्ग्रुएंट ट्रायंगलच्या तुम्ही टेस्ट बघितलेल्या आहेत 9th स्टँडर्डमध्ये. त्या टेस्ट तुमच्यासाठी होमवर्क आहे, त्या टेस्ट तुम्ही मला सांगायच्या. आलं लक्षात. कॉन्ग्रुएंट ट्रायंगलच्या टेस्ट कोणकोणत्या 9th स्टँडर्डच्या जॉमेट्रीच्या बुकमध्ये आपण सगळ्या टेस्ट बघितलेल्या आहेत. कोणाच्या, कॉन्ग्रुएंट ट्रायंगलच्या टेस्ट कोणकोणत्या हे तुम्ही मला ध्यान करून सांगायचं आहे. हा तुमच्यासाठी होमवर्क. ओके, नेक्स्ट आता बघायचं कॉन्ग्रुएंट ट्रायंगल तुम्ही शिकलात. हे 9th स्टँडर्डला सगळं काही झालेलं आहे. आपल्याला कॉन्ग्रुएंट ट्रायंगलच्या बाबतीत नाही बघायचं, आता आपल्याला बघायचं आहे सिमिलर ट्रायंगलच्या बाबतीत. पण तरी तुमच्यासाठी मी होमवर्क सांगितलेलं लक्षात ठेवा. आता इथे काय करायचं, आपण सिमिलर ट्रायंगल म्हणजे काय ते बघायचं. सिमिलर ट्रायंगल. ओके, सिमिलर ट्रायंगल म्हणजे काय पहा. आता लक्ष द्या बरं, सिमिलर ट्रायंगल खूप महत्त्वाचं आहे, टॉपिक खूप महत्त्वाचं आहे. सिमिलर ट्रायंगल म्हणजे काय पहा, लक्ष द्या. सिमिलर ट्रायंगल म्हणजे दोन्ही ट्रायंगल कसे असतील, इथे दोन्ही सारखेच होते, याची हाईट आणि याची हाईट सारखीच होती. इथं एक छोटा असेल एक मोठा असेल तरी चालेल, काही फरक पडणार नाही. एक छोटा एक मोठा आहे चालतंय, काही प्रॉब्लेम नाही. ओके, कॉन्ग्रुएंट ट्रायंगलमध्ये मग तसं चालणार नाही. एवढा हाईटचा आहे ना, हा पण तेवढ्याच हाईटचा पाहिजे. ही जी साईड जेवढी आहे तेवढीच ही पाहिजे. सिमिलरमध्ये असं काही नाही, एक छोटा एक मोठा आहे चालेल. ट्रायंगल आहे ना पण, हां ओके ट्रायंगल आहे, ठीक आहे. हा थोडासा मोठा आहे चालतंय, काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला एक छोटा एक मोठा काढू शकतो आपण. समजण्याचं आपल्याला समजून घ्यायचं आहे ट्रायंगल. ओके, समजा आपण याला काय म्हटलं, PQR म्हटलं. काय म्हटलं, PQR. याला XYZ, याला XYZ, राईट ना. सिमिलर ट्रायंगल पण 9th स्टँडर्ड झालेलं आहे, पण तुम्ही त्याचा अभ्यास केलेला नाही मला माहिती. पण तरी पण मी सांगतो की सिमिलर ट्रायंगल म्हणजे काय, कारण की हे सांगितल्याशिवाय तुमच्या लक्षात येणार नाही. आणि सिमिलर ट्रायंगल शिकणं आपल्यासाठी, सिमिलरिटी लेसन शिकण्यासाठी आपल्याला महत्त्वाचं आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल काय करू आपण, समजा पहिला ट्रायंगल आहे, अँगल तर सारखेच असणार आहे मित्रांनो, अँगल सारखेच असेल. जेवढं P आहे ना तेवढाच X असेल. समजा हा 30 डिग्रीचा आहे ना तर हा 30चाच असेल. हा 60चा आहे ना तर हा पण 60चाच असेल. आणि हा जेवढा असेल राहिलेला तेवढाच हा असेल. ओके, मी सांगितलं ट्रायंगलच्या तिन्ही अँगलचे ॲडिशन, सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ए ट्रायंगल इज इक्वल टू 180 डिग्री. हा जेवढा 180चाच असेल, हा इथं काही वेगळं नसणार, इथे पण 180च असणार आहे. ओके, अँगल सारखे प्लस सिमिलर ट्रायंगलमध्ये काय असतील, करस्पॉन्डिंग साईड्स प्रोपोर्शनमध्ये असतात. कशा असतात, प्रोपोर्शनमध्ये. ही जर 2 असेल, पहा ही जर 2 असेल तर ही किती असेल, 4 असेल. ही जर 3 असेल तर ही 6 असेल. ही समजा किती, ही समजा 4 असेल तर ही किती असेल, समजा 8 असेल. आता पहा कसं पहा, इन ट्रायंगल PQR अँड ट्रायंगल XYZ, दोन ट्रायंगल दिसतात तुमच्याकडे. दोघांकडे नीट लक्ष द्या, ट्रायंगलकडे पहा. अँगल तर सारखे असणारच आहे, अँगलच्या बाबतीत काही प्रश्न नाही, साईडच्या बाबतीत प्रश्न आहे.
पहा याची करस्पॉन्डिंग साईड जर मी पी क्यू घेतली तर पी क्यूची करस्पॉन्डिंग साईड कोणती दिसते बा, इथे एक्स वाय दिसते. दोघांचा रेशो घ्या, पी क्यू अपॉन एक्स वाय. पी क्यूची व्हॅल्यू किती मित्रांनो, पी क्यूची व्हॅल्यू 2, एक्स वायची 4. लिहा ना मग इथे 2/4. 2 1 जा 2, 2 2 जा 4, आला आन्सर 1/2. पहिल्या ट्रायंगलची जर क्यू आर घेतली तर दुसऱ्या ट्रायंगलची कोणती घ्यायची, वाय झेड. क्यू आर अपॉन वाय झेड. क्यू आरची व्हॅल्यू किती 3, वाय झेडची किती 6. 3/6. 3/6 म्हणजे किती, 3 1 जा 3, 2 जा 6, 1/2. अँड पहिल्या ट्रायंगलचा समजा पी आर घेतला तर दुसऱ्या ट्रायंगलचा एक्स झेड घ्यावा लागेल. अँड पी आर अपॉन एक्स झेड. पी आरची व्हॅल्यू 4 आहे, एक्स झेडची व्हॅल्यू 8 आहे, म्हणजेच 1/2च येणार. बरोबर. याची पण व्हॅल्यू 1/2, याची व्हॅल्यू 1/2, याची व्हॅल्यू 1/2. ही 1/2 व्हॅल्यू कोणाची, पी क्यू अपॉन एक्स वायची. इथं 1/2 व्हॅल्यू कोणाची, क्यू आर अपॉन एक्स झेडची. इथं 1/2 व्हॅल्यू कोणाची, पी आर अपॉन एक्स झेडची. कसं घेतलं, आधी ह्या ट्रायंगलची साईड नंतर अपॉन ह्या साईडची, ह्या ट्रायंगलची साईड. आधी याची नंतर याची, आधी याची नंतर याची. आला आन्सर किती तुम्हाला, प्रत्येक वेळेस 1/2 मिळतं आहे. बरोबर ना. म्हणून खाली काय लिहायचं, देअरफॉर पी क्यू अपॉन एक्स वाय इक्वल आहे. हा कोणासोबत इक्वल आहे, क्यू आर अपॉन वाय झेड सोबत. हा रेशो इक्वल आहे कोणासोबत, पी आर अपॉन एक्स झेड सोबत. राईट ना. तिन्ही जर रेशो तुमचे सारखे सारखे येत असतील, तिन्ही रेशो जर सारखे सारखे येत असतील, फक्त 2च येत आहेत आणि तिसरा वेगळा येतोय, चालणार नाही. तिन्ही सेमच आले पाहिजे. तिन्ही कसे आले पाहिजे, सारखेच आले पाहिजे. तुम्ही म्हणताल सर हा 1/2 येतो, हा 1/2 येतो आणि हा 1/4 येतो, मग नाही, मग त्या ट्रायंगलला सिमिलर ट्रायंगल बोलायचं नाही. तिन्ही रेशो कसे आले पाहिजे, आपले सारखेच आले पाहिजे. कॉन्स्टंट काहीतरी आलं पाहिजे. सगळ्यांची व्हॅल्यू सेमच येते. किती येते सगळ्यांची व्हॅल्यू, 1/2. देअरफॉर म्हणून ट्रायंगल पी क्यू आर याला आपण काय म्हणणार, सिमिलर म्हणणार. सिमिलरचं साईन फक्त असं. ओके, इज सिमिलर टू ट्रायंगल एक्स वाय झेड. सिमिलरचं साईन लक्ष द्या. सिमिलरचं साईन फक्त आपल्याला काय दाखवायचं, पेस्ट दाखवायची, ब्रश दाखवायचं नाही खाली, फक्त पेस्ट दाखवायची. कॉन्ग्रुएंट असेल तर ब्रश दाखवायचा, ब्रशवरती पेस्ट पण दाखवायची. याला म्हणायचं कॉन्ग्रुएंटचं साईन. ओके. सिमिलर असेल तर ब्रश दाखवायची गरज नाही, फक्त पेस्ट. ओके, नीट लक्षात ठेवा. ओके, आलं लक्षात. सो याला बोलायचं आपण सिमिलर ट्रायंगल. सो दिस इज कॉल्ड ॲज ए सिमिलर ट्रायंगल. हे झालं आपलं फक्त ओव्हरलुक, लेसनचा ओव्हरलुक झाला आत्तापर्यंतचा. आय होप तुम्हाला इथपर्यंत तरी समजलेलं असेल सिमिलर म्हणजे काय. अजून तुमच्यासाठी होमवर्क काय, होमवर्क आहे सिमिलर ट्रायंगलच्या टेस्ट. सिमिलर ट्रायंगलच्या टेस्ट, सिमिलर ट्रायंगल जो आहे त्याच्या टेस्ट 9th स्टँडर्डच्या बुकमध्ये झालेल्या आहेत, लिहून सांगायचे मला. ओके. अजून तुम्हाला होमवर्क काय होता, कॉन्ग्रुएंट ट्रायंगलच्या टेस्ट. कॉन्ग्रुएंट ट्रायंगल जो आहे त्याच्या टेस्ट 9th स्टँडर्ड जॉमेट्रीचं बुक ट्रायंगल लेसनमध्ये उचकायचं, त्याच्यात बघायचं काय काय सिमिलर ट्रायंगलच्या टेस्ट दिलेल्या आहेत, कॉन्ग्रुएंट ट्रायंगलच्या टेस्ट कोणत्या दिलेल्या आहेत, समजून घ्यायच्या. मी विचारणार, मला सांगायचं. आलं लक्षात. ठीक आहे. हा तुमच्यासाठी होमवर्क. हे इथंपर्यंत फक्त आपण 9th स्टँडर्डला जेवढं झालं होतं तेच आपण शिकलेलो आहोत. आता आपल्याला ॲक्च्युअल जायचं आहे कुठं, 10th स्टँडर्डकडे. ओके. आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलेलं असेल. आता पहा पुढे काय करायचं आपण. आता 10th स्टँडर्ड खरं ॲक्च्युअली आपल्याला चालू करायचे. सो 10th स्टँडर्डमध्ये सुरुवातीला सगळ्यात पहिले तुम्हाला एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला माहिती पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला. एरिया ऑफ एनी ट्रायंगल काय फॉर्म्युला असतो, एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू, एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू हाईट. राईट ना. हा फॉर्म्युला असतो. हा लक्षात ठेवा, लिहून घ्या. काय करायचं ते करा. मी जर एखादा क्वेश्चन विचारला तर क्वेश्चन पण आला पाहिजे तुम्हाला याच्यावर सॉल्व करता. समजा एखादा ट्रायंगल आहे, ट्रायंगलचा बेस दिला आहे तुम्हाला 12 सेंटीमीटर, तर तुम्ही काय करणार, फॉर्म्युल्यात व्हॅल्यू टाकणार 1/2. बेस दिला आहे 12 तर बेस, हाईट दिली 6 तर हाईटच्या जागेवर 6, 2 6 जा 12, 6 6 जा 36. समजा सेंटीमीटर दिलं तर तुम्ही काय करायचं, सेंटीमीटर स्क्वेअर युनिट द्यायचं. सेंटीमीटर स्क्वेअर एरियाचं युनिट काय असतं, जे काय असेल त्याचा स्क्वेअर. मीटर दिलं तर मीटरचा स्क्वेअर. सेंटीमीटरमध्ये दिलेलं असेल ह्या दोन्ही व्हॅल्यू तर सेंटीमीटर स्क्वेअर. ह्या दोन्ही व्हॅल्यू जर मीटरमध्ये दिल्या असतील तर मीटर स्क्वेअर. असं आलं लक्षात.
ही लिहिण्याची गरज नाही. हे तुम्ही 8वीला 9वीला असे कितीतरी एक्झाम्पल सॉल्व केलेले आहेत. एरिया ऑफ ट्रायंगलवरती डिपेंड असणार आहे. ओके, तर तुमच्यासाठी फक्त एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला 1/2 बेस इंटू हाईट लक्षात ठेवायचा, यूज करायचा आहे पुढे म्हणून दिला आहे तुम्हाला. आलं लक्षात. आता टाईप्स ऑफ ट्रायंगल हे पण मी सांगितलेलं आहे तुम्हाला, जवळजवळ टाईप्स ऑफ ट्रायंगल. ओके, कशाच्या बेसिसवरती? ऑन द बेसिस ऑफ साईड, ऑन द बेसिस ऑफ अँगल. पहा, फर्स्ट आपल्याला काय शिकायचं आहे? ऑन द बेसिस ऑफ साईड. समजा साईडच्या बेसिसवरती टाईप सांगा म्हटलं तर ऑन द बेसिस ऑफ साईड कोणकोणती? फर्स्ट ऑफ ऑल काय येणार? स्केलन ट्रायंगल. काय असतो? स्केलन ट्रायंगल, राईट ना? स्पेलिंग पहा, स्केलन ट्रायंगल बरोबर आहे ना? स्केलन ट्रायंगल, ठीक आहे. स्केलन ट्रायंगल म्हणजे काय? तिन्ही साईड वेगवेगळ्या, तिन्ही साईड कशा असतील? वेगळ्या असतील. हा हा हा, राईट ना? सारखी कोणतीच साईड नसेल. समजा EBC नावाचा ट्रायंगल आहे ना तुमचा, तिन्ही साईड वेगळ्या. समजा हा 2 सेंटीमीटर आहे, हा काहीतरी 3 सेंटीमीटर असेल, हा काहीतरी 4 सेंटीमीटर असेल. साईड सारख्या दिसतात का कुठे तुम्हाला? नाही. म्हणून याला बोलायचं आपण स्केलन ट्रायंगल. दुसऱ्या टाईपचा ट्रायंगल असतो आयसोस्केलस ट्रायंगल. आयसोस्केलस ट्रायंगल म्हणजे काय मित्रांनो सांगा? 9th स्टँडर्डला शिकलात रे तुम्ही, सगळं 7वी 8वीला झालेलं आहेत. आयसोस्केलस म्हणजे ट्रायंगलच्या 2 साईड जर कॉन्ग्रुएंट असतील, राईट ना? ट्रायंगलच्या 2 साईड, आता ट्रायंगल असा असेल, पहा बरं, ट्रायंगलच्या 2 साईड जर कॉन्ग्रुएंट असतील, ही साईड आणि ही साईड सारखी सारखी, समजा XYZ आहे आणि 2 साईड दिल्यात तुम्हाला, ही 2 सेंटीमीटर आणि ही पण 2 सेंटीमीटर आणि ही दिली समजा 1 सेंटीमीटर, तर 2 साईड कॉन्ग्रुएंट दिसत आहेत ना, म्हणून याला बोलायचं आयसोस्केलस. आयसो म्हणजे 2 सारख्या आहेत म्हणून. ओके, आणि तिसरा टाईप आहे कोणता? इक्विलॅटरल. कोणता? इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल म्हणजे कसा? तिन्ही साईड सेम, राईट ना? तिन्ही पण साईड कशा असतील? सेम असतील. त्याला बोलायचं ही जेवढी तेवढीच ही तेवढीच ही. समजा PQR नावाचा ट्रायंगल आहे, समजा ही 2 सेंटीमीटर आहे तर ही पण 2 सेंटीमीटर असेल, ही पण 2 सेंटीमीटर असेल. आणि इक्विलॅटरल ट्रायंगलची अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची, सगळे अँगल 60 डिग्रीचे असतात. हा पण 60, हा पण 60, हा पण 60. 60 60 60 60 + 60 120, 120 + 60 180. ट्रायंगलच्या तिन्ही अँगलची ॲडिशन किती असते? 180 डिग्री असते. एवढं लक्षात ठेवायचं इक्विलॅटरल ट्रायंगलच्या बाबतीत पण. अजून साईड पण इक्वल आणि इच अँड एव्हरी अँगल इज इक्वल टू 60 डिग्री. ओके, आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलेलं असेल. आता टाईप्स ऑफ ट्रायंगल ऑन द बेसिस ऑफ साईड घेतला आपण. आता आपल्याला महत्त्वाचा पार्ट बघायचा आहे ऑन द बेसिस ऑफ कोणता? ऑन द बेसिस ऑफ, पहा बरं, ऑन द बेसिस कशावरती बघायचं आहे आपल्याला? अँगल. काय करायचं? ऑन दी बेसिस ऑफ अँगल. अँगलच्या बेसिसवरती टाईप सांगा. पहिला टाईप कोणता? पहिला टाईप असतो ॲक्यूट अँगल ट्रायंगल. ॲक्यूट अँगल ट्रायंगल. ॲक्यूट म्हणजे कसा? सगळे अँगल कसे असले पाहिजे? 90पेक्षा छोटे असले पाहिजे. म्हणजे बघा, ट्रायंगल तुमचा असा असेल. ॲक्यूट अँगल ट्रायंगल कसा? पहा, लक्ष द्या सगळ्यांनी. ॲक्यूट अँगल ट्रायंगल, समजा DEF नावाचा ट्रायंगल आहे, हा याला काय बोलायचं? ॲक्यूट अँगल ट्रायंगल. याचे 3 व्हर्टेक्स, D व्हर्टेक्स, E व्हर्टेक्स, F व्हर्टेक्स. पॉईंट D इज द व्हर्टेक्स. व्हर्टेक्स बोलायचं. काय बोलायचं त्यांना? व्हर्टेक्स. याला व्हर्टेक्स बोलायचं, याला व्हर्टेक्स बोलायचं, बरोबर ना? आता पहा, आपल्याला हाईट शिकायच्या. हाईटलाच काय बोलतो आपण? अल्टिट्यूड बोलतो, बरोबर? आता मी इथे बेस घेणार आणि हाईट घेणार. हाईटलाच काय बोलणार आपण? अल्टिट्यूड. ओके, ALTITUDE. ALTITUDE दिसत नसेल तर स्पेलिंग सांगितले मी तुम्हाला. हाईटचंच दुसरं नाव अल्टिट्यूड असतं. अल्टिट्यूड म्हणजे पण हाईट आणि हाईट म्हणजे पण अल्टिट्यूडच. मग ह्या पॉईंटमधून, ह्या व्हर्टेक्समधून त्याच्या अपोजिट साईडवरती आपल्याला परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा. अपोजिट साईड कोणती? Dच्या अपोजिट, समोरची साईड. ही असा परपेंडिक्युलर ड्रॉ केला. कसा? असा, राईट ना? असा परपेंडिक्युलर ड्रॉ केल्यानंतर इथं काहीतरी नाव द्यायचं. आता इथे पॉईंट आला ना काहीतरी, मग आपण नाव दिलं DN. ओके, आता ह्या पॉईंटमधून आपण हाईट ड्रॉ करू शकतो का? ओके,
आता हाईट कोणती आपली डी एन हाईट आहे, म्हणून मी इथं काय लिहिणार सेगमेंट डी एन हाईट आहे, बरोबर. डी एन हाईट घेतली, पण ती हाईट कोणत्या साईडवरती ड्रॉ केली तुम्ही, डी पॉईंटच्या ऑपोजिटची साईड कोणती होती ई एफ, त्याच्यावरती ड्रॉ केली ना, म्हणून इथं काय लिहायचं साईड ई एफ इज द बेस. बेस कोण आहे त्यावेळेस ई एफ नावाचा बेस आहे आणि हाईट कोण आहे डी एन. तसंच मी ई पॉईंटवरून हाईट ड्रॉ करू शकतो. कोणत्या अपोजिट साईड कोणती आहे, अपोजिट साईड डी एफ आहे, डी एफवरती ड्रॉ करू शकतो ना, याच्या अपोजिट साईड डी एफ आहे, म्हणजे असं परपेंडिक्युलर आपण ड्रॉ करू शकतो इझिली. केला मी परपेंडिक्युलर ड्रॉ. ओके, याला नाव दिलं एम. सो ई एम कोण आहे हाईट आहे, सेगमेंट ई एम इज द हाईट. ई एम जर हाईट आहे तर अशा वेळेस तुमचा बेस कोण आहे साईड डी एफ बेस आहे, साईड डी एफ तुमचा कोण आहे बेस. आणि एफ पॉईंटवरून पण आपण हाईट ड्रॉ करू शकतो अशी. ओके, एफ पॉईंटवरून पण हाईट ड्रॉ केली मी. कोणत्या साईडवरती, एफच्या अपोजिट वरची साईड कोणती आहे डी. याला एस नाव दिलं, काय दिलं एस नाव. सो एफ एस सेगमेंट एफ एस कोण आहे हाईट आणि बेस कोण आहे अशा टायमाला साईड डी. ओके, साईड डी याचं कोण आहे बेस. आलं लक्षात. सो नेक्स्ट दिस इज acute angle triangle. This is the acute angle triangle. Next one is right angle triangle. Right angle triangle. So right angle triangle means one angle is of 90 degree. So this is called as a right angle triangle. Suppose triangle PQR, where angle RQ is equal to 90 degree. So this triangle is called as a right angle triangle. एकदा आपण PQ ला बेस घेऊ किंवा PQ ला हाईट घेऊ आणि बेस आपण दुसरा काहीतरी घेऊ, राईट ना. समजा आपण बेस कोणला घेतलं सेगमेंट QR ला बेस. इफ QR इज बेस देन हाईट कोण, देन PQ इज द हाईट, देन PQ इज द हाईट. आणि समजा PQ ला बेस घेतलं, इफ सेगमेंट PQ इज द बेस देन सेगमेंट QR इज द हाईट, सेगमेंट QR इज द हाईट. आणि पॉईंट Q मधून आपण याच्या अपोजिट साईडवरती अजून एक परपेंडिक्युलर ड्रॉ करू शकतो असा. ओके, सो दिस इज QS सपोज. सो सेगमेंट QS कोण आहे हाईट आणि बेस कोण असेल त्यावेळेस PR. सो सेगमेंट PR इज द बेस while segment QS is the height. ओके, म्हणजे अपोजिट पॉईंट बघायचा, अपोजिट साईड बघायची. क्यूची अपोजिट साईड PR इज द अपोजिट साईड ऑफ वर्टेक्स Q. Therefore PR is the base and QS is the height. Next, third one is obtuse angle triangle. Obtuse angle triangle. So obtuse angle triangle means one angle is greater than of 90 degree. ठीक आहे, समजा हा XYZ, दिस इज द ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल वेअर अँगल Y इज इक्वल टू 120 डिग्री. 90 डिग्रीपेक्षा मोठा आहे म्हणून त्याला काय म्हणायचं आपण ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल. याला पण 3 हाईट असतात. फर्स्ट ऑफ ऑल एक्सच्या अपोजिट साईड YZ आहे, पण YZ वरती आपण असा ड्रॉ करू शकत नाही, परपेंडिक्युलर पाहिजे, म्हणजे असं करावं लागेल आपल्याला. सो दिस इज द परपेंडिक्युलर. तर YZ साईड आपली फक्त इथपर्यंतची, तिला काय करणार तुम्ही एक्सटेंड द साईड YZ ला एक्सटेंड केलं अँड दिस XM परपेंडिक्युलर आहे. सो राईट डाऊन हिअर बेस अँड हाईट. सो विच इज द बेस सेगमेंट YZ or side YZ is the base while segment XM is the height. दुसरा पॉईंट Y मधून आपण परपेंडिक्युलर ड्रॉ करू शकतो त्याच्या अपोजिट साईडवरती, मीन्स दिस. ओके, YN सेगमेंट YN इज दी हाईट आणि त्यासाठी बेस कोणता असेल सेगमेंट साईड XZ इज द बेस. आणि तिसरं आपण
झेडमधून ड्रॉ करणार परपेंडिक्युलर कोणत्या साईडवरती, अपोजिट टू वर्टेक्स झेड मीन्स एक्स वायवरती, एक्स वाय म्हणजे तुम्हाला असं एक्सटेंड करावं लागेल. सो सेगमेंट समजा एक्स एस, सेगमेंट झेड एस इज द हाईट, व्हाईल त्याचा बेस कोण असणार, साईड एक्स वाय. ओके, so this is all about height and base of the triangle. So bye all of you.